4 आलू टिक्क्या मी तळून ठेवलेल्या आहेत. त्या हे बघा कशा मस्त अशा ना क्रिस्पी बनले ते एकदम, हे का मस्त एकदम. कसं आवाज आहे, मस्त बनवून ठेवलं. त्याच्यानंतर ह्या 4 अजून कच्च्या आहेत, त्या म्हणजे तळलेल्या नाही. तर ह्या 4 ठेवल्यात तव्यात मी. हे बघा मस्त अशा आलू टिक्क्या बनवून जर डीप फ्राय केलं ना, जास्त तेल होतं, जरा कमी तेलात म्हटलं तर मस्त हेल्दी पण असं. पण हे मी थोडं कमी तेलात केलेलं आहे, शॅलो फ्राय केलेलं आहे. आणि हे मी डीप फ्राय केलेलं, हे कसं झालं बघा, त्याचं वेगळंच हे जरा आले. आणि अजून कच्च्या त्याला तळून घेते. एकूण मी 12 टिक्क्या बनवलेल्या आहेत मस्त अशा. छान भाजायला गॅस खाण्याला खाली छान भाजायला लागल्यात मस्त. हे आलू टिक्की खायला मस्त बनवले बघा, आहे का. पाठीमागच्या बाजूने छान अशी क्रिस्पी झालेली आहे मस्त. वाव, कलर पण कसला छान सुंदर आला आहे, आहे का, किती छान. हे थोडं कमी तेलातच हे केले, गॅस मोठा ठेवला, करपायला नको, थोडा गॅस कमी करते. क्या कच्च्या आहे त्या अजून बनवायला लागले. या आलू टिक्की खायला मस्त अशा बनवल्या होत्या. बर्गर बन पण आणलेले आहेत. मला बर्गर बनवायचं आहे म्हणून मी टिक्क्या बनवायला घेतल्यात. बर्गर पण आणलेलं आहे, बर्गर बनवायचं आहे म्हणून मी टिक्क्या बनवायला घेतल्या. मला तर वाटते मुलं आता असंच टिक्की खाऊन घेते. मी ह्याच्यामध्ये कांदा, मिरची, टोमॅटो, असं थोडंसं टोमॅटो लई नाही, असं सगळं थोडं थोडं. त्याच्यानंतर नमक, आपली लाल घरची रोजची मिरची पावडर, नमक, अद्रक असं घातलेलं आहे मस्त. छान एकत्र बटाटो मॅश करून त्याच्यात असं ना शिजलेला बटाटे 5 घेऊन त्याच्यात मस्त असं शिजलेला बटाटा घेऊन एकदम मॅश असं कच्चा हे करून हाफ बॉईल केल्यासारखं असं शिजला. पण त्याला बघून मी तसं लगेच हे केलं आणि चमच्याने त्याला बघितलं की कसं कच्चा आहे का कसं. मस्त असं बनवलं आलू टिक्क्या. पोरांना तर मस्त ते काय हेच करून देत नाहीत म्हणून फटाफट बनवल्या. छान बनलेल्या या आलू टिक्की खायला. याच्यामध्ये मी हिरवी मिरची, कांदा, त्याच्यानंतर आलं लसणाची थोडी पेस्ट, आपला घरचा मसाला म्हणजे लाल चटणी, असली लाल चटणी आणि नमक घातलेलं आहे. मस्त मी बर्गर बनवणार आहे आता, या खायला.